नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठी माहिती खजिनामध्ये। खरीप पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये केंद्र सरकारने बदल केल्यामुळे विमा कंपन्यांनी 100% भरपाई देण्यास विरोध दर्शविला आहे। शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत। केंद्र सरकारने विमा योजनेच्या निकष बदलताच विमा कंपन्या सक्रिय झाल्या आहेत। केंद्र सरकारने जे बदल केलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे। नव्या निकषानुसार विमा कंपन्यांनी भरपाईचा हिशोब केल्यानंतर भरपाईची रक्कम केंद्र सरकारच्या PFMS म्हणजेच सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीकडे वर्ग करायची आहे। त्यानंतर केंद्र सरकारच्या नियंत्रणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल। केंद्र सरकारने खरीप पीक विमा योजनेच्या निकष बदलून आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास 100% नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत। मात्र या निर्णयाला विमा कंपन्यांनी विरोध दर्शविला आहे। या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे विमा कंपन्यांनी केली आहे। करारानुसार 2023-24 या खरीप हंगामासाठी कंपन्यांकडून भरपाई पीक स्थिती व उत्पादन खर्चानुसार दिली जात होती। लागवडीनंतर 1 महिन्यात नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास 45% उत्पादन खर्च गृहीत धरून भरपाई मिळत होती। यापूर्वी केंद्र सरकारने विमा कंपन्यांसोबत 1 वर्षासाठीच करार करत होते। त्यामुळे कंपन्यांकडून मिळणाऱ्या भरपाई संदर्भात पाठपुरावा करणे शक्य होत नव्हते। तसेच अनेक कंपन्यांकडून शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाईची रक्कम वेळेत दिली जात नव्हती। हा विचार करूनच केंद्र सरकारने 9 विमा कंपन्यांसोबत 3 वर्षासाठी करार केला। आता विमा कंपन्या 100% भरपाई देण्यास विरोध का करीत आहे? विमा कंपन्यांचे नेमके म्हणणे काय आहे हे आपण पाहूया। स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ। केंद्राने निकष बदलून लागवडीनंतर कोणत्याही स्थितीत व कालावधीत नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना संपूर्ण 100% भरपाई देण्याचे आदेश दिले। निर्णयाची अंमलबजावणी 2023-24 खरीप हंगामापासून केली आहे। त्यामुळे विमा कंपन्यांना यापूर्वी दिलेल्या नुकसान भरपाईची अतिरिक्त रक्कमही द्यावी लागणार आहे। मात्र कंपन्यांनी या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली। या निर्णयामुळे कंपन्यांवर स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ येऊ शकते। युनिव्हर्सल सोमपो या विमा कंपनीने या निर्णयाचा फेरविचार करावा असे पत्र कृषी मंत्रालयाला लिहिले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला यापुढेही मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।